Next topic from the genetics is the Mendelian and post Mendelian genetics. म्हणजे मेंडेलियननी जी काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत त्यानंतर बाकीची सायंटिस्टनी काय काय त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे ते आपण बघायचं आहे. सो फर्स्ट वन इज दी प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स. सो व्हॉट इज इनहेरिटन्स? Inheritance is the process by which characters are passed on from parent to offsprings or progeny. म्हणजे जी काही कॅरेक्टर्स असतील ते काय करायचं आहे, दॅट इज दी पास्ड फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट्सपासून जी ऑफस्प्रिंग किंवा प्रोजनीकडे येत असते त्याला म्हणायचं इनहेरिटन्स. इट इज द बेसिस ऑफ हेरिडिटी. ही हेरिडिटीवर ते अवलंबून आहे. व्हेरिएशन इज द डिग्री बाय विच प्रोजनी शोज डिफरन्सिएशन फ्रॉम देअर पॅरेंट्स. व्हेरिएशन म्हणजे एक वेगळेपणा असतो. पॅरेंट्समध्ये असलेली कॅरेक्टर्स ऑफस्प्रिंगमध्ये असतीलच असं नाही आहे. काही कॅरेक्टर्स वेगळे असतील. दॅट इज नथिंग बट दी व्हेरिएशन. नाव वी विल सी दी मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. सो दी मेंडल conducted hybridization experiments on green peas for 7 years. जवळजवळ 7 वर्ष त्यांनी ह्या पीजवरती स्टडी केलेला आहे. and proposed the law of inheritance in living organisms. So he studied the characters in pea plant. वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी घेऊन अभ्यास केलेला आहे. दॅट इज दी स्टेम हाईट. स्टेम हाईटमध्ये एकतर डॉर्फ किंवा टॉल. देन फ्लावर कलर व्हाईट किंवा व्हायलेट. फ्लावर पोझिशन ॲक्झियल असेल किंवा टर्मिनल असेल. पॉड शेप इनफ्लॅटेड किंवा कॉन्स्ट्रिक्टेड. पॉड कलर ग्रीन और येलो. सीड शेप दॅट इज राउंड और रिंकल्ड. सीड कलर दॅट इज येलो और ग्रीन. ह्या सगळ्या कॅरेक्टर्स त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि लॉ ऑफ इनहेरिटन्स इज पुट फॉरवर्डेड ऑन द बेसिस ऑफ these experiments. Then he put forwarded the inheritance of one gene. Mendel crossed tall and dwarf pea plants and studied the inheritance of genes. मेंडेल काय केला, 2 प्लॅन्ट्स घेतलेले आहेत, एक मेल आणि दुसरा फिमेल. त्यांची कॅरेक्टर्स कशी आहेत, एक टॉल आहे, दुसरा डॉर्फ आहे. आणि ज्या वेळेला ह्यांचं सेल्फिंग केलं F1 जनरेशनमध्ये सगळीच टॉल आलेली आहेत. त्याची जी ऑफस्प्रिंग्ज आहेत ती सगळी टॉल आलेली आहेत. त्यानंतर F2 जनरेशनमध्ये 3 टॉल आले आणि 1 इज दी डॉर्फ. सो दिस is responsible for that is the inheritance of one gene. म्हणजे ही कॅरेक्टर कोण आणते, who is responsible for this, that is nothing but the gene. You see this 2 प्लांट आहेत, एक टॉल, त्याची गॅमिट्स आहेत कॅपिटल टी, डॉर्फची स्मॉल टी. आणि ह्या दोन्हीचं क्रॉस केल्यानंतर आता ह्याचं काय होते, 2 प्रकारची गॅमेट्स, कॅपिटल टी, इथं स्मॉल टी क्रॉस केल्यानंतर काय झालेलं आहे, ह्या दोन्हीचं एक कॅपिटल टी एक स्मॉल टी, इथं कॅपिटल टी आणि इथलं स्मॉल टी, इथं
कॅपिटल टी स्मॉल टी आणि इथं कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे सगळीच काय झालेलं आहे इथं ऑल आर टॉल. कारण ही कॅपिटल टी जी आहे दॅट इज डॉमिनंट ओव्हर दी डॉर्फ स्मॉल टी. अँड आफ्टरवर्ड्स देर इज सेल्फिंग टेक्स प्लेस. सेल्फिंग दॅट इज, आता ह्याला काय म्हणायचं, होमोझायगस, सेम जीन्स आहेत. इथं हेट्रोझायगस आहेत. इथं सगळी हेट्रोझायगस आहे. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी दोन्ही टॉल आहेत. स्मॉल टी काय डॉर्फ आहे. इट कॅन नॉट एक्सप्रेस इट्स कॅरेक्टर्स. आता ह्याची जी गॅमेट्स आहेत, एक कॅपिटल टी स्मॉल टी, इथं कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस केल्यानंतर इन F2 जनरेशन कॅपिटल टी दॅट इज टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी इट इज ऑल्सो टॉल, देन कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी दॅट इज दी फिनोटायपिक रेशो इज 3 टॉल अँड 1 डॉर्फ. जिनोटायपिक रेशो 3 that is 1:2:1, म्हणजे एक आहे ते प्युअर दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी अँड थर्ड वन इज दी स्मॉल टी. Then codominance and incomplete dominance. According to the Mendel's first law of dominance, when two pure organisms for contrasting characters of a pair are crossed, then only one character of the pair which is dominant appears in the F1 generation. आत्ताच आपण जी एक्झाम्पल बघितलेलं आहे दॅट इज दी पी प्लॅन्ट. इन F1 जनरेशन व्हॉट हॅपन्स, काय होती, वी क्रॉस टॉल अँड डॉर्फ पी प्लॅन्ट्स. ऑल ऑफस्प्रिंग्स ऑब्टेन्ड इन F1 जनरेशन आर टॉल. पहिल्या जनरेशनमध्ये सगळीच टॉल आहेत. हिअर टॉलनेस वॉज डॉमिनंट ओव्हर डॉर्फनेस. देन दी इनकम्प्लीट डॉमिनन्स in monohybrid cross. The best example of incomplete dominance is Mirabilis jalapa, which is also called as 4 o'clock plant. त्याला 4 o'clock plant सुद्धा म्हटलं जाते. What is meant by incomplete dominance? आता ह्याच्या आधी आपण लॉ ऑफ डॉमिनन्स स्टडी केलेला आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय, एक कंप्लीट डॉमिनन्स करते. आता इथं कसं आहे, इनकम्प्लीट आहे. वी विल सी दी एक्झाम्पल दॅट इज दी मिरॅबिलिस जलापा. यू सी हिअर दी एक्झाम्पल. वन इज रेड फ्लावर्ड प्लांट इज क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लावर्ड प्लांट, म्हणजे रेड आणि व्हाईट क्रॉस केलेला आहे. ह्याची गॅमेट्स काय आहेत दॅट इज कॅपिटल R1 स्मॉल कॅपिटल R2. ह्याची गॅमेट्स होमोझायगस असल्यामुळं कॅपिटल R1. हे सुद्धा होमोझायगस आहे, कॅपिटल R2. इन F1 जनरेशन व्हॉट हॅपन्स दॅट इज R1 R2, कॅपिटल R1 कॅपिटल R2. आता इथं काय, पिंक फ्लावर्ड हायब्रिड प्लांट्स, म्हणजे आधी कसं जे डॉमिनंट आहे तेच फक्त इथं दाखवायचं. आता को डॉमिनन्स असल्यामुळं किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स असल्यामुळं इथं वेगळाच कलर तयार झालेला आहे. नाऊ सेल्फिंग टेक्स प्लेस. आता ह्याची सेल्फिंग केलेलं आहे. कॅपिटल R1 कॅपिटल R2 is crossed with capital R1 and capital R2. आता ह्याची गॅमेट्स काय आहेत,
R1 R2, इथं सुद्धा R1 R2. Now you see here, that is by checkerboard method. एका बाजूला मेल आणि दुसऱ्या बाजूला फिमेल, सेम गॅमेट्स आहेत. R1 R2 R1 R2. R1 R1 ही दोन्ही रेड कलर, R1 R2 पिंक कलर, then R2 R1 R2 it is also pink, then R2 R2 that is white. म्हणजे आता इथं फिनोटायपिक रेशो काय, 1:2:1. 1 काय रेड आहे, दुसरं 2 पिंक आणि 1 व्हाईट. दॅट इज द जिनोटायपिक रेशो इज ऑल्सो सेम, दॅट इज 1 रेड, 2 pink and also 1 white. You also see in the animals that is incomplete dominance. आता हे ब्लॅक जी हे नाही, ह्याचं क्रॉस कशाची करायची, स्प्लॅशड व्हाईट. त्याची जीन्स B1 B1 कॅपिटल B2 B2. आता ह्या दोन्हीचं काय तयार झालं, B1 B2 दॅट इज दी ब्ल्यू कलर. म्हणजे ब्लॅक पण नाही आणि व्हाईट पण नाही, ब्ल्यू कलर. त्यानंतर F1 जनरेशनमध्ये एक ब्लॅक, 2 ब्ल्यू आणि एक व्हाईट. सो दॅट इज नथिंग बट दी इनकम्प्लीट डॉमिनन्स.